ना 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 थोडा अजून लांब राहिलाय. बॅकफूटवरती राहिला, पंच करायचा होता. अर्थात आपण पाहिलं ऑफच्या साईडने चेंडू खेचायचा होता. कव्हर्स किंवा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू मारायचा होता, ढकलून एक चौकी पाडायची होती. पण मात्र चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडूंमध्ये 12 धावा धावफलकावरती बनल्यात. यावेळी बॅटच्या रेंजमध्ये राहिला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वा स्लायडिंग मध्ये एक मस्त क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. या धावेने धावफलकावरती वाढ 13 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 षटकार नंतर आलेले त्या एक सिंगल. आता आपण पाहतो प्रीतम पाटील स्ट्राईक वरती आपल्याला येताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रीतमने खेचला चेंडू हवेत. झेल बाणगावला हवी होती एक विकेट आणि ती विकेट मात्र प्राप्त. फलंदाज मात्र यशस्वी झालं आणि फलंदाज मात्र बाद. आता आलाय नवीन फलंदाज डावकुऱ्या हाताचा आदित्य पाटील. एक पाटील गेले, दुसरे पाटील आले आणि तिसरे पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळी आपण पाहतोय मुजावर गोलंदाजी मार्क वरती. चला ग्राउंडेड शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. फेकी करेपर्यंत मात्र आपण पाहिला एकेरी धावाली. एका धावेने धावफलक पुढे सरकला जात होतो. म्हणजे 14 ही धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद असताना होते आणि षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 2 षटकार आले. त्याच्यानंतर ते 2 चेंडू तर म्हणूयात आपण फलंदाजाच्या साईडने होते. पण त्यानंतर पडलेले जे 4 चेंडू कमबॅक करून दाखवण्यासाठी किंवा मला पहिली ओव्हर माझ्या कॅप्टननी का दिले, माझ्या टीमला माझ्यावरती विश्वास आहे, त्या विश्वासापुरतं टाकलेले ते शेवटचे 4 बॉल. त्या 4 चेंडूंमध्ये धावा फक्त दिल्या त्याने 2 आणि त्याच्यामधून निर्णायक हवी होती. एक विकेटचं पतन हवं होतं. ती विकेट सुद्धा प्राप्त करून दिली आणि तो विश्वास आपल्यासोबत घेऊन आणि तोच विश्वास कॅरी फॉरवर्ड करून आपल्या प्रति पार्टनरला अर्थात आपल्या दुसऱ्या बॉलरला संदीप सावंतकडे आता ही सूत्र आली आहेत, ज्याला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जाणार. जो डावकुरा फलंदाजाला मग तेच अर्थात आपण पाहतोय आदित्यला फेकी करण्यासाठी 6 चेंडूंचा स्पेल त्याचा. रनअप थोडासा छोटा वाटतोय पण मात्र आपल्या बोटांची मनगटाची जादू आता मैदानात दाखवण्याचा प्रयत्न. हाताला चुंबन करून चेंडू सीमारेषा बाहेर.
परत एक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या बोटाला हाताला चुंबन, दोघेही स्लाइड झाले तरी सुद्धा 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही, एकच धाव धावफलकावरती येते. एका धाव्याने काय बॅकअप होतं, सर्व संघ सहकारी त्याला टाळ्यांमधून त्याला प्रोत्साहन वाढवतात. अटेम्प्ट तर केला पण पंचांचा इशारा नो कॉल येतोय. फिल्डिंगचा नो, 3 कंपल्सरी आत ठेवायचे होते. टोटल 5 जण आतमध्ये राहतात. नो बॉल याचा अर्थ फ्री हिट. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्ररक्षकापासून खूपच लांब, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. आणि कीपर ह्या दोघांना इन्क्लूड करून 6 जण आतमध्ये हवेत, म्हणजे 4 प्लेयर तुमचे आत राहणार. बॉलर आणि कीपर ऍड केले तर मग टोटल 6 जण आतमध्ये हवेत. त्याच्यामुळे तो नो बॉल डिक्लेअर झाला होता. 5च जण आतमध्ये, टोटल 3च प्लेयर तुम्ही लावले होतात. परत एकदा किती वेळ आहे बॅटरकडे, बॉलची वाट पाहावी लागते. पुन्हा एकदा बॅक परत एकदा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षकापासून लांब, पंचांचा इशारा, अर्थात सीमारेषा. तालुका आहे ना फेमस आहे आपल्या गणपतींच्या मूर्तींसाठी, पण आज बॅटिंगने दाखवलं की आमच्याकडे एक स्टेडियम सुद्धा आहे. त्यामधून आम्ही तयार झालेलो आहोत. पेणच्या मातीमध्ये, म्हणजे त्या पेणच्या लाल स्टेडियमवरती आम्ही खेळलेलो आहोत. भले प्रोफेशनल माझं डॉक्टर असेल, पण डॉक्टर व्हायच्या आधी मी लहान सुद्धा होतो आणि त्यावेळी मी खूप वेळ क्रिकेट खेळलो आहे. तब्बल आणखीन धाव येतात. धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. 39 धावा 2 षटकांच्या खेरीस. एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. पण काय अफलातून ही ओव्हर राहिली. 25 धावा देऊन जाणारे हे षटक ठरलं. पहिले 2 चौकार पाहायला मिळाले, त्याच्यानंतर षटकार, 1 चौकार, नो बॉलवरती आलेले ते एक्स्ट्रा रन्स, या सर्व गणितीने धावफलकावरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने 39 ऑनबोर्ड करण्यामध्ये यश मिळालं आहे. थोडा प्रश्न उद्भवला असेल की बॅटर्सना थांबवायचं कसं. 2 षटकांमध्ये जर तब्बल 39 ऑलमोस्ट 40ला टच करण्यापर्यंत जातात, तर उर्वरित 2 षटकांपर्यंत जर 40 धावा आल्या तर सगळ्यात जास्त टॉप स्कोर आजचा बनू शकेल पेण संघाकडून. ज्या पद्धतीने ते खेचतायत, ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पाडायचा प्रयत्न करतायत. स्पिन बॉलिंग त्यांच्या अगेन्स्ट चालत नाहीये.
आपल्याला एक फास्टर हवा आहे, कारण का आपण जर पाहिलं दोन्ही स्पिन बॉलर किंवा थोडासा स्लोअर वन मिड स्पेसर होते, त्याच्यामुळं बॅटर वाट पाहून मात्र शेवटच्या क्षणाला तोंड उघडं करत होते आणि तशाच गोष्टीच्या तशीच रणनीती करत मैदानावरती पेण संघ दाखल झाला की वेट करायचा, बॉल येऊ द्यायचा अंगावरती, कारण टेनिस बॉल आहे, याच्यामध्ये टायमिंग आणि त्यापेक्षा ताकदीला जास्त महत्त्व आहे आणि ती ताकद पूर्ण लावून मैदानाच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट स्पीड तेवढाच चांगला पाहिजे. तिसऱ्या षटकाकडे वळलोत आपण, ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती अभिजित मेहताचा हा पहिला चेंडू. पंच वळले 22च्या माध्यमातून येतात या 10-1. स्लोवर वन पंचांकडून आपण पाहिलं. बॅटर 1 सेकंडसाठी पंचांकडे पाहतो काय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळतंय. व्यूहरचनेमध्ये बदल करतात आपण पाहिलं. डीपचा प्लेयर लॉंगमध्ये आता फिल्डिंग करायला सुरुवात करतोय. बॅकफूटवरती राहिला, पंच करतोय आणि मात्र विकेट. ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, फलंदाज बाद. मेहता जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आले त्यानंतर तो एक ब्रीद वाक्य किंवा एक गोष्ट म्हणतो ना, ओल्ड इज गोल्ड, त्या टाईपचा अनुभव आपला त्या बॉलमध्ये त्यांनी दाखवला. स्लो बॉल आहे पण तितका चांगला फिरवता येतो, फ्लाय देता येतो, तुम्ही मोठे फटके मारताय, पण जेव्हा छातीच्या शॉर्ट बॉल ज्यावेळी श्रेयस अय्यरला येतात तशाच पद्धतीचा रिॲक्शन राहिला. हा फिरवला, बॉल फिरवला, खरंच फिरला, दिसला. हातातून जेव्हा बॉल सुटणार होता ना तेव्हाच ओळखलं होतं की बॉल फिरणार आहे आणि तो फिरून सुद्धा दाखवतोय. खूप चांगले, आतापर्यंत खूप चांगले. 3 चेंडू फेकले, 3ही चेंडू चांगले फेकले आहेत. नाही, खूपच लांब, खूपच जास्त लांब. पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. अवंतरी धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 41 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकले ज्याच्यामध्ये धाव दिल्या फक्त 2. ना यावेळी मात्र वेट केला, वेट अँड वॉच. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, षटकार. स्लो बॉल आणि 22 मधून एखादी रन येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 48 ऑन बोर्ड. थोडं तालमेल हवं, थोडंसं कॉर्डिनेशन हवं आहे किंवा थोडंसं मी म्हणेन की दोघांमधला तो एक रिलेशन बनलं पाहिजे. वा वा वा, काय बॉल होता हा. वाईट बॉल आहे ना, हा दिला जाईल वाईट बॉल पंचांकडून, पण ॲज अ प्रेक्षक म्हणून हा वाईट बॉलची काउंटेबिलिटी आणि पंचात ज्या पद्धतीने डिसिजन मेकिंग आहेत, MCAचे हे पंच आहेत. अर्थात आपण पाहतोय बाळा माने सरांना आपण या ठिकाणी पाहतोय, त्याच्या समवेत आपण पाहतोय फिरोज सर सुद्धा आहेत. चला, डिसिजन घ्यायचे नाही आहेत आपण, निर्णय ठाम राहणार आहे, निर्णय अटळ आहे, कारण का एक्सपिरियन्स अंपायर आहेत आणि बोलतात ना, नजर गेलेली आहे. आता बॉल त्यांना छोटा बॉल सुद्धा फुटबॉल दिसतो अशी नजर त्यांची गेलेली. ते अंपायर आपण बोलवले आहेत, MCAचे अंपायर आहेत.
चला पुढील बॉलकडे वळूयात, ज्या वाईट बॉल आला 49 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळालेत. नाही, याही वेळेला स्पिन थोडासा भरकटतोय, स्पिन थोडासा प्रेशरमध्ये सुद्धा येतोय. आणखीन एक वाईट बॉल, 50 ऑन बोर्ड, सांघिक 50 धावा पूर्ण होतात. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू अजूनही यायचा बाकी आहे. त्याचवेळी 22 मधून हे धाव आमचे पंच बाळासर सुद्धा थोडेसे एक हास्य देतात चेहऱ्यावरती, कारण का जेव्हा बॉल रिलीज झाला ना, बॉल रिलीज झाल्यानंतर कीपर पकडतोय का नाही त्याआधी डायरेक्ट बॉलरच भिडतोय पंचासोबत की हा बॉल आहे, हा लीगल आहे, लीगल आहे. लाईक आपण शाळेमध्ये किंवा म्हणजे कॉलेजमध्ये आपण म्हणतो की एखादा मार्क्स विचारायच्या आधी नाही नाही सर 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 याला 3 मार्क्स आहेत, 3 मार्क्स आहेत, ह्याचे तुम्ही 2 देऊच नाही शकत. अशा टाईपमध्ये थोडंसं कन्व्हर्शन झालं दोघांमध्ये की सर लीगल आहे, सर सर आता नाही व्हाईट बॉल. आणि हा लीगल बॉल राहिला. 3 षटकांचा खेळ समाप्त. 51 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, डिस्कशन चालू आहे. डिस्कशनमधून कोण ठरणार आहे, या मैदानावरती सुद्धा ठरत नाही आहे कोण, आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा ठरत नाही आहे की कोणाला मुख्य करायचं आणि कोणाला उप करायचं आहे. हाही डिस्कशन चालू राहतोय. चला निजामकडे वळूयात आपण शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे. 51 धावा धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. आणखीन आपण पाहतोय की या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा वसूल करणार. स्ट्राईकवरती आपण पाहतोय डॉक्टर अभिजित पाटील. अभिजित पाटीलने ठोकलाय, चेंडू हवेत आणि सरळ सीमारेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. हा वाढ होताना पाहायला मिळाली. 55 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उंचावलाय. 2 क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, तू घे मी घे याच्यामध्ये. कॉल चांगला राहिला नाही की दोघेही पोहोचले नाही हा प्रश्न राहील. आणि मात्र एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 56 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल येते. अभिजित नॉन स्ट्राईक एंड वरती होताना पाहायला मिळतोय. आणि नंतर आपण पाहतोय डॉक्टर रोशन स्ट्राईक वरती. चला क्षेत्ररक्षक चेंडू अडवता येतोय, पण डायरेक्ट हिट मारला असता तर किंबहुना गणित वेगळं ठरलं असतं. धाव मात्र येते 1 आणि या एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळतो. 57 ऑन बोर्ड. 3 चेंडूंची फेकी पूर्ण, उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी. डॉक्टर अभिजित ऑन स्ट्राईक. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि खूप जास्त इंटरेस्टेड. डील क्लोज आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल. मी विनंती करणार पनवेल बी आणि खोपोली या 2 संघांच्या संघनायकांना आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. पनवेल बी खोपोली उपस्थित आहे. पनवेल बी आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. या षटकातले अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम.
आणि आपांचा इशारा येतो. आणखीन एक मॅचमध्ये आपण पाहिलं खूप जास्त स्वैर चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाले. वाईट बॉल येतोय, धावफलकावरती वाढ. 58 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी खूप चांगला चेंडू होता, पण पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल अवांतरित धाव. धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळते. 59 ऑन बोर्ड होतात. धावफलक आणखीन एकने पुढे सरकला जातोय. पुढील मॅचसाठी पनवेल बी आपल्याला विनंती, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत. 1 बाउन्स झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी वळणार का? तिसरी धाव रिस्की आहे. डेडनकडे थ्रो, आणि थ्रो चांगला राहिला. अंडरआर्म थ्रो, फलंदाज बाद. चला धावफलकाकडे वळूयात. ज्या ठिकाणी आपण पाहिलं धावफलक ज्या पद्धतीने रंगत आहे, रंगत पकडलेली आहे. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सुद्धा सज्ज. खूपच बाहेर राहिला आणि मिस थ्रो झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला मात्र बाद. 22 मधून 1 धाव घेणार आणि धावच्या स्वरूपामध्ये बाद. या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होताना पाहायला मिळतात. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित. नाणेफेकीचा कौल सुद्धा आपण करायचा आहे. मान्यवरांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीचा कौल सुद्धा करून घ्यायचा आहे तिकडेच. चला टॉस होणार आहे 2 संघांमध्ये. पनवेल बी आणि खोपोली या 2 संघांमध्ये आपण नाणेफेक करून घेऊयात. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे खोपोली या संघाने, आणि आता फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे त्यांचा. पण त्यापूर्वी आपण वळूयात मॅचकडे, ज्या ठिकाणी विजयी होण्यासाठी 63 टू विन आहे. 63 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत माणगाव संघाला, आणि त्या 63 धावांचा पाठलाग ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा वळूयात मजगाव मुरुड मधील गोड आवाज अर्थात मुस्ताक सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद गुड्डिया जादव सर. अलीबाग का पिछला मुकाबला हमने देखा था, लेकिन ये मुकाबला बहुत ही बढ़िया. इस वक्त आप देख सकते हैं तलोजा अलीबाग का मुकाबला, जिस तरह से तलोजा ने जीता था, बिल्कुल आसान सी फतेह हासिल की थी. और फिर उसके बाद दोस्तों पेन और मानगांव के दरमियान एक बिग बैटल इस वक्त बीच मैदान पर शुरू है. बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है पेन के बल्लेबाजों ने. सेकंड हाईएस्ट स्कोर
इस प्रतियोगिता का, इस मैदान का रहा है। 62 रन बनाए हैं। स्कोर कार्ड पर नज़र घुमाते हैं जब तक के फील्डिंग की शुरुआत हो। शानदार बल्लेबाजी की अभिजीत ने, 3 शानदार छक्के लगाए थे, 3 शानदार चौके लगाए थे और शानदार 33 रन की एक फैंटास्टिक इनिंग, इनक्रेडिबल इनिंग हमने देखी दोस्तों। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस रहा बल्लेबाजी में अभिजीत सर का। और उसके बाद आदित्य ने भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की, 2 शानदार चौकों के साथ कुल मिलाकर 10 रन बनाए। रोशन ने 7 रन बनाए। इस तरह से ये बैटिंग कार्ड। गेंदबाजी की अगर बात की जाए तो मुजावर ने पहली ओव्हर में केवळ 14 रन दिए। चला फील्डिंग अरेंज करा, विनंती असेल। चला विनंती असेल, याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 सामने अजून या मैदानावरती खेळवायचे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही सकाळी सांगितलंय की पहिली इनिंग अर्थात 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे। पहिले 3 षटक अगदी 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करावेच लागतील आणि नक्कीच सरांना सुद्धा टोकाची भूमिका घेण्यास आपण भाग पाडू नका ही विनंती असेल। MCA चे अगदी स्ट्रिक्ट असे पंच आहेत मित्रांनो। थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो, अर्थात दोन्ही खेळाडू चांगले टेनिस क्रिकेटपटू सुद्धा आहेत आणि फिरोज भाई यांचा छोटा भाऊ नासिर खान, अगदी त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची बॅच होती, त्या बॅचमध्ये यांचा छोटा भाऊ सुद्धा केला आहे। संदीप पाटीलने एका आर्टिकलमध्ये सुद्धा लिहिलं होतं की पुढील भारतासाठी एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून नासिर खान आपल्याला मिळेल, पण त्याचे दुर्भाग्य त्याचा खेळ पुढे आणखीन होऊ शकला नाही मित्रांनो। तर हे अनुभवलेले असे पंच आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी अभिजीत सावंत सुद्धा बसलेला आहे। मुरुड तालुका असो, मसला, श्रीवर्धन प्रत्येक मैदानावरती तो सुद्धा खेळून गेलाय। असे हे तटस्थ पंच आणि अनुभवी पंच आहेत मित्रांनो। अर्थात त्यांना मग तुम्ही टोकाची भूमिका भाग घेण्यास पाडू नका ही विनंती असेल। चला स्पीड अप करा, तेच मी सांगतोय सर की आम्हाला सुद्धा वारंवार सूचना येत आहेत, मेसेज येत आहेत आणि आमचं काम आहे तुमच्यापर्यंत मेसेज त्यांचा पोहोचवण्याचा। सचिन नाईक सर तर ऑर्गनायझर कमिटीमध्ये सुद्धा आहेत, आता जी कोर कमिटी आहे त्यामध्ये आहे, तर नक्की शिस्त काय असते त्यांना सगळं माहीत है। तो 63 रनों का जीत का लक्ष्य है दोस्तों, बड़ा लक्ष्य का पीछा करना है। मानगांव की टीम भी बहुत ही बढ़िया टीम है। अगर बात की जाए दोस्तों, एक कोइंसिडेंस है गुड्डिया कि योगेश पवार पेन में भी है और योगेश पवार मानगांव में भी है और दोनों ही बेहतरीन खिलाड़ी है। योगेश पवार की तो बात ही अलग है दोस्तों, रणजी क्रिकेट पट्टू रहा है और अंडर 19 का कोच भी रहा हमारे महाराष्ट्र टीम का। उसी तरह से DY पाटिल में सचिन तेंदुलकर के फील्डिंग कोच भी। आता हुआ 4-4-4 चौकार। दो शानदार स्ट्रोक खेले बल्लेबाज अनिकेत ने और बिल्कुल अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं कि 63 रनों का भी अगर लक्ष्य है तो हमारे अंदर वो प्रतिभा है और हम इस रनों का पीछा कर सकते हैं। और उन्हें पता है कि पावर प्ले का, मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर काफी इसके लिए निर्णायक होगा। हाँ, इस मर्तबा देखिए गति परिवर्तन बहुत ही मैटर करता है दोस्तों। ये जरूरी नहीं है कि आप 150 के स्पीड से गेंदबाजी करें, आपकी गेंदबाजी में वेरिएशन होना चाहिए, ये मैटर करता है। स्लोवर गेंद, तेज गेंद, यॉर्कर लेंथ। फिर से एक मरतबा देखिए, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कदमों का बिल्कुल इस्तेमाल किया, बिल्कुल एक पैर हवा में उठाला और फिर बल्ला घुमाया। बहुत अच्छा क्षेत्र रक्षण, बिल्कुल सीमा रेखा के करीब गेंद को रोका है। बाउंड्री है ना, केवल 2 रन यहां पर मिलते हुए
अंपायर जी की पैनी नज़र है, ऐसा लग रहा था काफ़ी दूर तक गेंद निकल गई, लेकिन अच्छा क्षेत्ररक्षण भी वहाँ पर, इसमें कोई दो राय नहीं। 2 रन मात्र मिलेंगे बल्लेबाज अनिकेत को। और अगर बात की जाए तो स्कोर टोटल मूव्स ऑन टू 10 रन बगैर किसी नुकसान के। पहला ओवर अपने प्रगति पर है, 63 रनों का पीछा करना है। जी हाँ, इस बार थोड़ी सी आगे की तरफ गेंद को रखा था, फिर से एक बार रिपीटेड शॉट कवर के क्षेत्र में। 2 खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे हैं, गेंद ट्रैवल कर रही है, बढ़िया क्षेत्ररक्षण, व्हाट अ ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग, कमाल की क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट दे रहे दोस्तों। अंतरराष्ट्रीय स्तर का यहां पे हमें क्षेत्ररक्षण देखने को मिला। इस बीच 2 रन और मिलेंगे, 12 रन पहली ओवर के इख्तिताम पर। लगभग 16 का औसत है अगर ये मुकाबला जीतना है मानगांव की टीम को, तो 16 रन प्रति ओव्हर के ॲव्हरेज से बल्लेबाजी करनी होगी। चला पुन्हा एकदा विनंती असेल सचिन सरांना की आपण थोडासा स्पीडअप करा, घाई करा, त्वरा करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि अशी वेळ येऊ नये की वेळेअभावी आपल्याला सामन्याची षटकं कमी करावी लागतील। तर हे सर्व नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे। आमच्या विनंतीस तुम्ही मान द्या, तुम्ही चांगले क्रिकेटपटू आहे, नो डाऊट, जसे चांगले डॉक्टर तुम्ही आहात तसंच क्रिकेटसुद्धा तुमच्या नसानसामध्ये वसलेलं आहे, हे सुद्धा आम्हाला माहीत आहे। आपण जेव्हा रक्ताची तपासणी करतो तेव्हा ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह निघते, परंतु आम्हाला माहीत आहे तुमच्या रक्ताची तपासणी केली तर त्याच्यात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच निघेल, यातील मात्र शंका नाही आहे। परंतु थोडीशी घाई करा ही विनंती असेल। बघा पंच स्ट्रिक आहेत, त्यांना कुठल्याही टोकाची भूमिका घेण्यास आपण भाग पाडू नका ही विनंती असेल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। पहली ओवर की अगर बात की जाए तो 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अच्छी शुरुआत अनिकेत द्वारा, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाके उसे पुल किया, हवा में गेंद है काव कॉर्नर के क्षेत्र में। जैसे ही क्षेत्ररक्षक ने देखा कि गेंद तक पहुंचना मुश्किल है, अपने बढ़ते हुए कदम को रोका और गेंद को गैदर किया। सिंगल इस वक्त लेने का मौका था बल्लेबाजों के पास, केवल 1 रन यहां पर मिलता हुआ और सिंगल की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। 63 रन रिक्वायर्ड, यानी कि अगर बात की जाए तो इस मैच को जीतने के लिए, लेकिन जिस तरह से 7 गेंदों में 13 रन हो चुके हैं, 50 रनों की मजीद दरकार है। फिर से एक मतलब शॉर्ट ऑफ लेन गेंद थे, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नो डाउट डीप लॉन्ग ऑन लॉन्ग लेग के क्षेत्र। बहुत ही बढ़िया स्ट्रोक दोस्तों, जितनी हाई एंड हैंडसम यह स्ट्रोक हमने देखा, क्योंकि ऊंचाई भी थी और उसी के साथ साथ लंबाई भी पाई थी बल्लेबाज ने। और अब तक अगर स्कोर की बात की जाए तो ये जितने रन आपको स्कोर कार्ड पर 19 नजर आ रहे हैं, ये सभी रन जो है वो अनिकेत के बल्ले से ही निकले। हाँ, इस मरतबा छोड़ दिया, अनिकेत को पता था निगेटिव डिलीवरी है, बिल्कुल लेग स्ट्रोक को छोड़ती हुई, इसे जल्दबाजी नहीं की खेलने में, वेल लेफ्ट किया था, पता था कि ये गेंद बहुत ही ज़्यादा लेग स्ट्रोक को छोड़ती हुई थी, कोई दिक्कत नहीं इसे मुख्य अंपायर फिरोज भाई खान को वाइड करार देने में। हाँ, इस मरतबा देखिए गेंद की लेंथ को थोड़ा सा चेंज किया, बिल्कुल हल्की सी गेंद शॉर्ट भी थी, लेकिन थोड़ी सी राइज होती हुई ऑफ स्टिक से बाहर निकल गई, खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने, मात्र 1 रन जरूर मिला। पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी वहां पर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी। 21 रन, फिर से एक मतलब अलॉन्ग द कारपेट खेला है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में खराब क्षेत्ररक्षण, नशीबाचा चौका। ये 25 रन, बहुत ही बेहतरीन ये मुकाबला होने वाला है। फिर से एक मतलब पटकी हुई गेंद, क्विक एक्शन देखने को मिला। रिएक्शन टाइम की अगर बात की जाए तो कुछ ही सेकंड में अपने बल्ले को मूव किया था और शानदार चौका प्राप्त किया है। वाह।
ऑन स्कोरबोर्ड। क्या बात है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोस्तों अनिकेत के द्वारा, कमाल के स्ट्रोक खेले हैं। पुल अमे सॉरी, लीजिए, वाह भाई वाह, ये तो बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल स्कोरबोर्ड और 12 गेंदें और 28 रनों की जरूरत। पिछली गेंद पर जो स्ट्रोक खेला था दोस्तों, बिल्कुल वर्ल्ड कप की याद दिलाई थी 2003 में, जब शुएब अख्तर की गेंदबाजी पर जिस प्रकार से सर सचिन रमेश तेंदुलकर भारत रत्न कमाल का छक्का लगा था। बिल्कुल अंपायर जी देखिए लगातार हमें इशारा दे रहे, चला क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल। चला अजूनही 2 मॅच याच्यानंतर सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत आणि नक्कीच 4:15 झालेले आहेत मित्रांनो। आपल्याकडे वेळ कमी आहे, अर्थात थंडीमध्ये दिवस सुद्धा छोटे असतात, नक्कीच तुम्हाला सुद्धा माहीत असेल। आपल्याला 6 वाजता नक्कीच इथे मात्र खेळ थांबवावा लागेल आणि याच्यानंतर सुद्धा आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत। तो पहली 2 ओवर स्कोर कार्ड पर 35 रन लगे हैं, मजीद 28 रनों की जरूरत, बची हुई 12 गेंदों पर और कोई विकेट अब तक नहीं गंवाया है। ये सबसे बड़ी कड़ी है दोस्तों, मजबूत कड़ी है। अनिकेत जिन्होंने शानदार बल्लेबाजी की है, 19 रन बनाए हैं और दूसरे एंड पर अमय जिन्होंने 4 गेंदों में 15 रन बनाए हैं। एक दिल है तो एक धड़कन है मानगांव टीम की, और क्या इस बार भी गेंद, यस, हाँ से रनों की संख्या बढ़ती हुई 41, 22 रनों की दरकार। और देखना है अंपायर की जानिब, इशारा बल्लेबाज का था लेकिन बिल्कुल अंपायर ने इसे फेयर डिलीवरी करार दिया है और इस तरह से ये निर्धाव गेंद, लेग ब्रेक गेंद थी। हमने देखा था थोड़ी सी अपनी कलाई को मोड़ा था गेंदबाजी करते हुए और इसको रीड करने में नाकाम रहे। इस बार नो डाउट ऑफ स्टिक से बहुत ही ज़्यादा बाहर गेंद थी, सीधी गेंद थी, बहुत ही बढ़िया ये फैसला मुख्य अंपायर बाला मानेसर का। 1 रन अतिरिक्त से जुड़ेगा, 42 रन 42, नाउ रिक्वायर्ड 21। हाँ, ये हल्का सा एज था बट वहाँ पर टेकन नहीं किया कीपर ने और दोस्तों इसका लाभ मात्र बल्लेबाज ने उठाया। 1 रन आसानी से मुकम्मल किया, 43, मजीद 20 रनों की दरकार। 9 गेंदे और 20 रन। सुबह से अगर देखा जाए तो यह दूसरा मुकाबला है जो बहुत ही सनसनीखेज, रोमांचक, रोमहर्षक और उत्कंठा वर्धक स्थिति में पहुंचा है दोस्तों। या सामनेचा थर्रार अगदी शिगेला पोचणार आहे। हाँ, यहां पर हवा में गेंद है, खिलाड़ी आउट होगा क्योंकि नो डाउट अपनी टीम के लिए एक मजबूत स्थिति में लाकर छोड़ा है मैच को। 15 रन बनाए थे और अब मुजावर जिन्होंने पहली ओवर की थी दोस्तों, मुजावर के ऊपर अब जिम्मेदारी है। एक मजबूत नींव रची है यहाँ पर बल्लेबाजों ने, अनिकेत हो या अमय हो, दोनों ने ही बहुत ही शानदार शुरुआत की और पहले ही विकेट के लिए एक अच्छी शराकत की है। 20 रनों की आवश्यकता है, 8 गेंदें और 20 रन। दोस्तों ये मुकाबला बहुत ही सनसनीखेज होगा, इसमें कोई दो राय नहीं।
पटकी हुई गेंद, कमबैक किया दोस्तों गेंदबाज ने। प्रीतम पाटिल सर ने बहुत ही बढ़िया कैच लिया था, हमने देखा था, खुद कप्तान भी है। और देखना होगा दोस्तों क्या कप्तान चलेंगे सीना तान, क्योंकि अब 7 गेंदें और 20 रनों की आवश्यकता। 7 गेंदें 20 रन, यह समीकरण इस वक्त बनते हुए। कहां 12 गेंदें और 28 रन की जरूरत थी। फिर शानदार छक्का लगाया था। 11 गेंदें 22 लाकर खड़ा कर दिया था। और अब देखिए मैच है कि 6 गेंदें और जीत के लिए 20 रनों की आवश्यकता। बहुत ही बढ़िया गेंदबाजी दोस्तों। ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा चांगला रिस्पॉन्स द्या, अप्रिशिएट करा गोलंदाज रोशन याला मित्रांनो। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहली गेंद पर 6 आने के बावजूद रोशन ने जिस प्रकार से कमबैक किया, वाकई में वो सराहनीय है। क्योंकि पहली गेंद पर छक्का आने के बाद अक्सर हम देखते हैं गेंदबाज थोड़ा सा अपसेट होता है, लेकिन वो दड़पण मात्र हमने रोशन के ऊपर नहीं देखा, बल्कि 6 खाने के बाद ही बहुत ही बढ़िया लाइन से गेंदबाजी की। चला नेक्स्ट आदित्य अनुज है ना, अनूप सॉरी, डॉक्टर अनूप। देखना है क्या इस मैच के हीरो बन पाएंगे, क्योंकि 6 गेंदें और 20 रनों की जरूरत। अनिकेत, डॉक्टर अनिकेत उनके सामने होंगे, जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है। 26 रन 11 गेंदों पर बनाए हैं। वही अनिकेत अनूप के गेंदबाजी का सामना करने के लिए 6 गेंदें 20 रन। जी हां, पटकी हुई गेंद थी ऑफ स्टंप से, हल्की सी मूव करती हुई गेंद अंदर की तरफ आई, पढ़ने में नाकाम रहे और आखिरकार नतीजा अंपायर की जानिब छोड़ा था। लेकिन अंपायर जी इस गेंद से खुश थे, क्योंकि ये बहुत ही बढ़िया गेंद थी और इसी वजह से हमने देखा कि इस अपील को सिरे से खारिज कर दिया। हाँ लीजिए, बैकफुट से खेलने की कोशिश की थी, पुल किया है, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे। और यहां पर दोस्तों अनिकेत की खूबसूरती है। नोबडी कैन से इन क्रिकेट व्हाट हैपेंड नेक्स्ट। एक समय ऐसा था कि 12 गेंदें 11 गेंदें और 22 रनों की जरूरत थी, लेकिन अब स्थिति आप देख सकते हैं कि 4 गेंदें और 20 रनों की जरूरत। यह क्रिकेट है दोस्तों। वाह भाई वाह, कमाल की गेंदबाजी। अनूप ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की दोस्तों। जिस तरह से प्रो कबड्डी में हमने अनूप कुमार को देखा था यू मुंबा से खेलते हुए, आज डॉक्टर के टीम के तरफ से हम देख रहे हैं पेन से बिलोंग करने वाला ये कैप्टन, ये गेंदबाज कमाल की गेंदबाजी कर रहा है। 3 गेंदें और 20 रन, यानी कि 3 बिग हिट भी शायद आपको इस मैच में जीत नहीं दिला सकते, क्योंकि गेंदबाज अगर कोई गलती करता है तब जाके ये बात बनेगी। यानी कि इफ एंड बट, जर तर, क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही जागा नाही आहे मित्रांनो, परंतु जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे। सिंगल, बिल्कुल सिंगल आता हुआ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और वाकई में इस गेंदबाज ने अपनी कलात्मक गेंदबाजी दिखाई, अपनी उंगलियों की जादू बिखेर दिए विकेटों पर। आसान नहीं है दोस्तों अनूप की गेंदबाजी को रीड करना। वो कहते हैं ना कि समंदर में डुबकी लगाने से पहले समंदर की गहराई को नापना पड़ता है, उसी तरह से आपको बल्लेबाजी करते हुए गेंदबाज को रीड करना होता है, उसकी लेंथ को, उसकी लाइन को। और कहीं ना कहीं मुझे ऐसा लगता है कि आखिरी ओवर में दोस्तों जिस प्रकार से मानगांव के अनिकेत ने बल्लेबाजी में शुरुआत की थी, अमय ने शानदार स्टार्ट दिया था, लेकिन अंत में दोस्तों वही टीम बड़े मार्जिन से हारती हुई, इस बात की संवेदना कहीं ना कहीं मन में रहेगी जरूर। ऐसा लग रहा था कि ये मुकाबला बिल्कुल 4 ओवर से पहले ही खत्म कर देगी मानगांव की टीम दोस्तों, लेकिन देखिए जीत का अंतर पेन और मानगांव के दरमियान अभी भी 20 रनों का है, यानी कि आखिरी गेंद आना बाकी। ये क्रिकेट है दोस्तों, 19 रनों की जरूरत। एक और विकेट का क्या पतन होगा नहीं। 3 खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहे थे, लेकिन सभी के लिए ये कैच आसान नहीं था।
और बिल्कुल डॉक्टर अनूप ने भी पहचान लिया था रिटर्न कैच बनाना आसान नहीं होगा। और फिर दोस्तों पेन की टीम ने वाकई में सराहना करनी होगी प्रीतम पाटिल सर की, जिस तरह से